नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 4थी बालभारती मराठी। आज आपण पाठ क्रमांक 20 त्यामध्ये कोलाज नावाचा पाठ आहे आणि त्या पाठामध्ये सचिन तेंडुलकर आपले क्रिकेटचे लाडके आणि ज्यांनी विश्वविक्रम केलेला आहे क्रिकेटमध्ये, असे ते सचिन रमेश तेंडुलकर यांची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे। आता आपण सचिन तेंडुलकर यांची काही माहिती घेत असताना, जसं जन्मदिनांक 24 एप्रिल 1973, त्याचबरोबर त्यांनी पहिला कसोटी सामना 15 नोव्हेंबर 1989ला खेळलेला आहे ते, आणि पहिला एकदिवसीय सामना हा 18 डिसेंबर 1989ला। त्याचबरोबर शेवटचा कसोटी सामना 14 नोव्हेंबर 2013 आणि शेवटचा एकदिवसीय सामना 18 मार्च 2012। आता कसोटीमधील धावा त्यांनी जे केल्या त्या 15,921 आणि कसोटी शतकं ही 51 केली होती। एक दिवसीय सामन्यामधील धावा 18,426 आहेत आणि एक दिवसीय शतकं 49 आहेत। अर्धदिवसीय सामन्यातील अर्धशतकं 96, अशा प्रकारची कामगिरी ही क्रिकेटमध्ये त्यांनी केलेली आहे। आणि आज क्रिकेटच्या विश्वामध्ये सचिन तेंडुलकर यांचं नाव अगदी मोठ्या गौरवानं घेतलं जाते। मग हा जो पाठ आहे सचिन तेंडुलकर यांचा, त्याची माहिती घेत असताना त्यांच्या काही जीवनातील काही भाग आपण अभ्यासत आहोत। जसं सचिनने शारदाश्रम विद्यामंदिर या ठिकाणी शिक्षण घेतलं। त्यांनी क्रिकेटचे प्रशिक्षक रामचंद्र आचरेकर यांच्या सानिध्यात राहून क्रिकेटचं प्रशिक्षण घेतलेलं आहे। वेगवान गोलंदाज होण्यासाठी त्यांनी सराव कार्यक्रमांमध्ये सुद्धा भाग घेतला। पण वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक डेनिस लिली यांनी आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले। सामान्य कुटुंबात वाढणारा सचिन आणि भाऊ अजित तेंडुलकर बालपणामध्ये सचिनची क्रिकेटमधील रुची पाहून क्रिकेट खेळायला त्यांनी मान्यता दिली होती आणि योग्य त्यांनी मार्गदर्शनसुद्धा सचिनला केलेलं होतं। त्याचबरोबर आणखी माहिती घेत असताना 1988 ते 1989 आपल्या पहिल्या प्रथम श्रेणी सामन्यामध्ये 100 धावांवर नाबाद, त्यावेळेला तो मुंबई संघामधून गुजरात संघाविरुद्ध खेळत होता। तेव्हा त्याचं वय 15 वर्ष 232 दिवस एवढं होतं आणि पहिल्या सामन्यात शतकी खेळी करणारा तो सर्वात तरुण असा खेळाडू ठरलेला होता। या ठिकाणी चित्रसुद्धा आहे त्यावेळचं। त्याचबरोबर सचिनचे प्रशिक्षक रमेश आचरेकर सचिन यांना प्रशिक्षित करण्याचा मार्ग पूर्णपणे अनोखा होता। तो क्रीजवर विकेटखाली 1 रुपयाचे नाणे ठेवत असे। जर सचिन आऊट झाला नाही तर नाणे त्याला भेटत असे। सचिनने आतापर्यंत आपल्या मास्टरकडून 13 नाणी जिंकले आहेत। ती नाणी सचिनकडे आजपर्यंत आहेत। अशा प्रकारे सचिनच्या गुरुने त्यांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला फलंदाजीचा मास्टर बनवला।
1990मध्ये सचिन यांनी इंग्लंडमध्ये आपला पहिला कसोटी त्यांनी शतक केलं होतं. त्यामध्ये नाबाद राहून 119 धावा केलेल्या होत्या. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यात सचिनने अनेक शतकं झळकवलेली होती. त्याचबरोबर तेंडुलकर आत्तापर्यंत पाकिस्तानशी 16 कसोटी सामने खेळला आहे. ह्या सामन्यामध्ये त्याने 39.91च्या सरासरीने 918 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यामध्ये सचिनची कामगिरी त्या मानाने चांगली आहे. पाकिस्तान विरुद्धच्या 61 एकदिवसीय सामन्यामध्ये 38.58च्या सरासरीने 2122 धावा केल्या आहेत. त्याच्या एकंदरीत एकदिवसीय सामन्याची सरासरी 44.20 एवढी आहे. तर अशा प्रकारे सचिनने पाकिस्तानबरोबर सुद्धा काही सामने खेळले. जवळजवळ 16 सामने हे खेळलेले आहेत आणि ह्या सामन्यांमध्ये सरासरी जी आहे ती 39.91 एवढ्या सरासरीने 918 धावासुद्धा केलेल्या आहेत. जवळजवळ पाकिस्तानाच्या विरुद्ध 61 एक दिवसाचे सामने त्यांनी खेळलेले आहेत आणि त्यांची धावसंख्या जी आहे सरासरी 2122 एवढी धावसंख्या होती. तर अशा पद्धतीने या क्रिकेटमध्ये त्यांची कामगिरी आहे. त्याचबरोबर काही जागतिक विक्रम जर पाहिला आपण तर पुरुषांच्या एकदिवसीय स्पर्धेत द्विशतक करणारा पहिला खेळाडू आहे. पुरुषांच्या एकदिवसीय स्पर्धेमध्ये द्विशतक करणारा सचिन हा पहिला खेळाडू ठरला. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामने सर्वोच्च संख्येने खेळणारा सुद्धा तो खेळाडू ठरलेला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक करणारा सुद्धा एकमेव खेळाडू ठरलेला आहे. आणि कसोटी क्रिकेटमध्ये 50पेक्षा जास्त शतके करणारा सुद्धा एकमेव खेळाडू ठरलेला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 15,000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरलेला आहे आणि जागतिक विक्रमामध्ये जागतिक विक्रम करणारा सुद्धा तो खेळाडू ठरला आहे. तर अशा प्रकारे जागतिक विक्रमसुद्धा सचिनने केलेले आहेत. त्याबद्दल त्यांना काही पुरस्कारसुद्धा देण्यात आले होते, जसे अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न अशा प्रकारचे पुरस्कारसुद्धा त्यांना देण्यात आलेले आहेत. मग आता माझा आवडता क्रिकेटपटू जो आहे त्यावेळेला निरोप समारंभातील भाषण एक आहे. क्रिकेटमधून निवृत्त होतानाच्या भाषणात सचिनने त्याला मदत करणाऱ्या सर्वांचे म्हणजे त्याचे आई बाबा, कुटुंबीय, नातेवाईक, मित्र, गुरु, डॉक्टर, प्रशिक्षक, व्यवस्थापक, प्रसारमाध्यम या सगळ्यांचे आभार मानलेले. त्याचबरोबर त्या ठिकाणी लिहिले, आमचा लाडका सचिन. आणि आणखी काय लिहिले, 1999च्या विश्वचषक स्पर्धेतील सामने सुरू असताना सचिनचे वडील प्राध्यापक रमेश तेंडुलकर यांचं निधन झालेलं होतं. सचिन थोड्याच काळासाठी इंग्लंडहून भारतात आला आणि लगेचच स्पर्धेसाठी परत गेला. केनिया विरुद्धच्या पुढील सामन्यात त्याने नाबाद शतकं केली. 101 चेंडूत 140 धावा केल्या. हे शतक त्याने आपल्या वडिलांना अर्पण केलं होतं. आणि गेल्या 29 वर्षामध्ये सर मला कधी छान खेळलास असे म्हणालेले नाहीत, कारण मी बेसावध होईन आणि मेहनत करायचं थांबवेन असं त्यांना वाटायचं. आता माझ्या कारकिर्दीबद्दल ते कदाचित म्हणतील, उत्तम, कारण यापुढील आयुष्यात मी सामने खेळणार नाही. मी क्रिकेट पाहत राहीन आणि क्रिकेट कायम माझ्या हृदयात असेल. सर, माझ्या आयुष्यातील तुमचे योगदान फार मोठे आहे आणि त्यासाठी धन्यवाद. अशा प्रकारे त्यांनी आपल्या भावनासुद्धा यामध्ये व्यक्त केलेल्या आहेत. आता त्यांची आपण काही माहिती पाहूया. जशी आपण बायोडाटा म्हणतो ज्याला, ती प्राथमिक माहिती जर पाहिली त्यांच्या कुटुंबाची, सचिनची,
पूर्ण नाव सचिन रमेश तेंडुलकर. टोपण नावं त्यांना देण्यात आली होती, जशी लिटिल, तेंड्या, क्रिकेट के भगवान, मास्टर ब्लास्टर, द मास्टर, द लिटल चॅम्पियन अशा प्रकारची काही टोपण नावाने सुद्धा त्यांना संबोधलं गेलं. जन्म 24 एप्रिल 1973. जन्मस्थान मुंबई, महाराष्ट्र, भारत. वय 2020 पर्यंत वय वर्ष 46. वडिलांचं नाव रमेश तेंडुलकर, पत्नीचं नाव डॉक्टर अंजली मेहता, मुलाचे नाव अर्जुन तेंडुलकर, मुलीचे नाव सारा तेंडुलकर. विशेषतः फलंदाज. फलंदाजीची पद्धत उजखोरा. गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, मध्यम गती. आणि राष्ट्रीयत्व, नागरिकत्व भारतीय. सचिन रमेश तेंडुलकर यांना क्रिकेटच्या इतिहासात जगातील सर्वोत्तम फलंदाजापैकी एक म्हणून ओळखलं जातं. आणि म्हणूनच त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार की जो भारतरत्न हा देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार मिळणारे ते प्रथम खेळाडू आहेत आणि सर्वात तरुण अशी व्यक्ती आहे की जो भारतरत्न हा पुरस्कार आहे हा पहिल्या खेळाडूला देण्यात आलेला आहे, की जो पहिल्या खेळाडूचा मान सचिन यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर आणखी त्यांना पुरस्कार जे मागाशी सांगितले त्यामध्ये राजीव गांधी पुरस्काराने पण त्यांना सन्मानित केलेला आहे. 2008 मध्ये त्यांना पद्मविभूषण सुद्धा हा पुरस्कार मिळालेला आहे. 1998 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर त्यांनी फलंदाजीत अनेक विक्रम नोंदवले. त्यांनी कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावलेली आहेत. ते कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजामध्ये एक आहेत. त्याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये 14,000पेक्षा जास्त धावा काढण्यासाठी तो जगातील एकमेव असा खेळाडू आहे. त्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा सुद्धा केलेल्या आहेत. सचिनला क्रिकेटचा मास्टर असं म्हटलं जातं. त्यांनी देश विदेशात भारताचं नाव हे गाजवलेलं आहे. म्हणजे एकंदरीत जे पुरस्कार मिळालेले आहेत त्या पुरस्काराला सचिन तेंडुलकर पात्र आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर जसं म्हटलं की जागतिक विक्रम असे काही त्यांनी काही केलेले आहेत. जागतिक विक्रमामध्ये बांगलादेश विरुद्ध मिरपूरमध्ये काही शतकंसुद्धा केलेली आहेत. त्याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचा सर्वोच्च स्कोअर आहे आणि एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील दुहेरी शतक झळकावणारा पहिला खेळाडू सचिन तेंडुलकर बनलेला आहे. त्याचबरोबर एकदिवसीय सामन्यामध्ये सर्वाधिक 49 शतके पटकावणारे असे ते सचिन तेंडुलकर. एकदिवसीय सामन्यामध्ये सर्वाधिक धावा करणारे 18,000पेक्षा अधिक धावा. याशिवाय विश्वचषक स्पर्धेतील एकदिवसीय सामन्यामधील उच्चतम स्कोअर असणारे सचिन तेंडुलकर. सर्वाधिक कसोटी शतकं 51 आणि कसोटी क्रिकेटमध्ये 13,000 धावा मिळवणारा जगातील पहिला फलंदाज सचिन तेंडुलकर. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक मालिकावीर म्हणून सचिन तेंडुलकर आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात जास्त सामनावीर पुरुष म्हणजेच सचिन तेंडुलकर. आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये जास्तीत जास्त 30,000 धावा करण्याचा रेकॉर्ड मोडणारा सचिन तेंडुलकर. तर अशा प्रकारे जागतिक विक्रमसुद्धा त्यांचे आहेत आणि जगामध्ये नाव या क्रिकेटच्या विश्वामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अगदी प्रसिद्ध झालेलं आहे.
पुरस्कार आणि मान्यता. सचिन तेंडुलकर अवॉर्ड्स अँड रेकग्नायझेशन्स. 1994 मध्ये क्रिकेट क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारत सरकारचा अर्जुन पुरस्कार त्यांना देण्यात आलेला होता. 1997-98 मध्ये राजीव गांधी खेलरत्न ही जो भारताच्या खेळाडूच्या कामगिरीचा सर्वोच्च सन्मान असतो. 1999 मध्ये पद्मश्री हा भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आलेला आहे. 2001 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार, महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार हा देण्यात आलेला होता. 2008 मध्ये पद्मविभूषण भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला होता. आणि 2014 मध्ये भारतरत्न, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार हा सचिन तेंडुलकर यांना देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे त्यांना हे पुरस्कार मिळाले होते. या ठिकाणी जर आपण त्यांनी कामगिरी जी पाहिली आहे, केलेली आहे, जशी सामने, त्यांनी कसोटी सामन्यामध्ये 200, एक दिवसीय क्रिकेट 463, प्रथम श्रेणी 307, लीय 551. म्हणजे हा जो तक्ता जर पाहिला आपण, सामने, धावा, फलंदाजी सरासरी, शतके, अर्धशतके, सर्वोच्च धाव संख्या, चेंडू, बळी, गोलंदाजी सरासरी, एका डावात 5 बळी, एका सामन्यात 10 बळी आणि सर्वोत्तम गोलंदाजी, झेल, यष्टी चित, ह्या सगळ्या बाबी जर आपण ह्या आकडेवारी जर पाहिल्या तर खरोखर सचिन तेंडुलकर हे नाव क्रिकेट विश्वाला अगदी शोभणारं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता इथे हा आलेख दाखवलेला आहे. हा जर आलेख पाहिला आपण, हा आलेख इथे चेंडू आहे, इकडे धावसंख्या आहे, तर अशा प्रकारचा हा आलेख आहे. यामध्ये आलेख हा चढता 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 गेलेला आहे. नंतर पुन्हा खाली आला, नंतर खाली आला, नंतर पुन्हा वरती चढला, पुन्हा खाली. तर अशा रीतीने हा झिगझॅग प्रकारचा आलेख हा या ठिकाणी क्रिकेटचा त्यांचा आहे. आणि तरीसुद्धा त्यांचा जो काही खेळ आहे, हा खेळ अगदी त्यांच्यासारखा कोणीच खेळू शकणार नाही असं आपल्याला म्हणता येईल. हा सुद्धा एक स्तंभालेख आहे. हाही तसाच आहे की कोणत्या कोणत्या देशाबरोबर त्यांनी टेस्ट सिरीज, वन डे अशा प्रकारच्या मॅचेस खेळलेल्या आहेत. जसं ऑस्ट्रेलिया आहे, श्रीलंका आहे, साऊथ आफ्रिका, इंग्लंड आहे, न्यूझीलंड आहे, झिम्बाब्वे आहे, वेस्ट इंडिज, पाकिस्तान, बांगलादेश, केनिया, नाम्बिया. तर अशा ह्या सगळ्या देशांबरोबर त्यांनी टेस्ट सिरीज खेळले ते एक दिवसीय सामनेसुद्धा त्यांनी खेळलेले आहेत. आणि हा त्यांचा आंतरराष्ट्रीय हा क्रिकेटचा एक आलेख इथे दाखवण्यात आलेला आहे. आपण सर्वजण क्रिकेट पाहत असतोच. आणि क्रिकेटचं मैदान म्हटलं एकदम किती साफसूत्र मैदान असतं. तर अशा या मैदानामध्ये खेळणं हे फार कठीण काम असतं तसं. कारण त्या ठिकाणी जे चेंडू येतात ते चेंडू अगदी उंच उडून या प्रेक्षकांच्या अंगावर सुद्धा जाण्याची शक्यता असते. पण तरीसुद्धा जे खेळाडू असते ते कॅच घेत असतात आणि जास्तीत जास्त हा चेंडू आपल्या मैदानाच्या बाहेर जाणार नाही याची दक्षता त्या ठिकाणी घेतली जाते. त्याचबरोबर इथे काही विशेष दिलेले आहे. विशेष की कसोटी कारकिर्दीतील ठळक कामगिरी. सचिनला विस्डेनतर्फे दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा बहुमान मिळालेला आहे. प्रथम क्रमांकावर डॉन ब्रॅडमन आहेत. सर्वाधिक कसोटी शतकाचा विक्रम त्यांनी केलेला आहे.
आणि त्याच्या नावावर सचिनच्या आधी सुनील गावस्कर यांनी 34 शतकं केल्याचा विक्रम होता. त्यांचा हा विक्रम सचिनने दिल्लीमध्ये 2005 साली श्रीलंकेविरुद्ध खेळताना 35वं शतक मोडून तो म्हणजे काढलेला होता. ही त्यांची ठळक अशा प्रकारची कारकीर्द म्हणता येईल, कामगिरी म्हणता येईल. आत्तापर्यंत सचिन 52 मैदानावर कसोटी सामने खेळून त्यांनी विक्रम केलेले आहेत. म्हणजे आतापर्यंत 52 ठिकाणच्या मैदानावर त्यांनी हा खेळ खेळला आहे. मोहम्मद अझरुद्दीन 48 आणि कपिल देव 47 या भारतीय खेळाडूंचा नंबर लागतो. तर इजाम उल हक 46 आणि वासिम अक्रम 45 या पाकिस्तानी खेळाडूंचा मैदानावर क्रिकेट त्यांनी खेळलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारचे त्यावेळचे जे खेळाडू होते, जे प्लेयर होते, त्यांच्याबरोबर त्यांनी अगदी अटीतटीच्या लढती या दिलेल्या आहेत. कारण ही जी नावं जर पाहिली तर अगदी खूप अटीतटीच्या लढतीमध्ये त्यांनी क्रिकेट खेळलेले आहेत असं आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर सर्वाधिक एकूण कसोटी धावा करण्यात सचिनचा पहिला क्रमांक आहे. सचिनची सर्वोच्च फलंदाजीची सरासरी 53.79 एवढी आहे आणि 10,000पेक्षा जास्त कसोटी धावा करणारा सचिन हा दुसरा भारतीय फलंदाज आहे. सचिनच्या नावावर आतापर्यंत 37 कसोटी शतकं आहेत, आणि त्याचबरोबर 37 कसोटी बळी आहेत आणि शतकंसुद्धा आहेत. जलद म्हणजे 9,000 धावा करणारा फलंदाज म्हणून सचिन दुसऱ्या क्रमांकाचा आहे. ब्रायन लाराने 177 डावामध्ये ती कामगिरी केली आहे. सचिनची कसोटी कारकीर्द जवळजवळ 24 वर्ष आणि 1 दिवसाची आहे. तर अशा प्रकारे एक अधिक माहितीसुद्धा ही तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जेव्हा हा विश्वचषक मिळालेला होता वर्ल्ड कप, त्यावेळेचं हे चित्र इथे दाखवण्यात आले की विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वाधिक धावा 59.72च्या सरासरीने म्हणजे 1732 धावा 2003 सालच्या विश्वचषकासाठी मालिकावीर म्हणून निवडण्यात आलं होतं. 2003 सालच्या विश्वचषकामध्ये त्याने 673 एवढ्या धावा या केल्या होत्या. या कोणीही केल्या नाहीत अशा एवढ्या धावा होत्या. म्हणजे कोणत्याही एका विश्वचषकामध्ये केलेल्या धावापेक्षा त्या अधिक होत्या असं तिथे सांगितलं गेलेलं आहे. त्याचबरोबर ही त्यावेळची त्यांची जी टीम होती सचिनची, त्या टीमच्या त्याचे जे काही सहकारी होते त्या सहकाऱ्यांनी सचिनला अगदी उचलून घेतलेलं आहे. आणि जेव्हा विश्वकप हाताशी आला तेव्हा त्यांनी अगदी आपला तिरंगा फडकावून त्या ठिकाणी स्वाभिमानाने तो विश्वकप घेतलेला आहे. आणि एकदम हा आनंद किती गगनात मावणार नाही एवढा मोठा आनंद त्यावेळेला त्यांना मिळालेला होता. इथे सुद्धा काही विशेष पुरस्कार जे काही देण्यात आलेले आहेत ते पुरस्कार असं काही चित्रसुद्धा इथे दाखवले. सचिनला मिळालेले विशेष पुरस्कार जसं भारतरत्न, भारत सरकारने सचिनला पद्मविभूषण आणि राजीव गांधी खेलरत्न या पुरस्काराने सन्मानित केलेलं होतं. सचिनच्या क्रिकेटमधील निवृत्तीच्या दिवशीच भारत सरकारतर्फे भारतरत्न ह्या सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा करण्यात आली होती आणि पुढे तो सन्मान देण्यात आलेला आहे. तर इथे आपल्याला दोन अतिशय महत्त्वाची चित्र ही आपल्यासमोर दाखवली गेलेली आहेत की जसं इथे पद्मविभूषण आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर भारत सरकारतर्फे भारतरत्न हा सन्मान देऊन सर्वोच्च नागरी सन्मान दिलेला आहे आणि गौरव केलेला आहे. याचबरोबर इथे सुद्धा अशाच प्रकारचं एक चित्र त्यांना देण्यात आलेलं आहे. जे त्या चित्रामध्ये जी काही कामगिरी आहे ती कामगिरी किती मोठी आहे हे आपण पाहू शकता. जो पुरस्कार दिला गेलेला आहे हा पुरस्कार 3 सप्टेंबर 2010 मध्ये दिलेला होता. असे काही विशेष पुरस्कारसुद्धा सचिनला देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर भारतरत्न हा जो पुरस्कार आहे, आता भारतरत्न म्हणजे काय हो,
भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे आणि हा सन्मान राष्ट्रीय सेवेसाठी दिला जातो. या राष्ट्रीय सेवांमध्ये कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा आणि क्रीडा यांचा समावेश त्यामध्ये आहे. या सन्मानाचा प्रारंभ 2 जानेवारी 1954 रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या काळात केला गेलेला आहे. आता सुरुवातीला हा सर्वोच्च नागरी सन्मान मरणोत्तर देण्याची प्रथा नव्हती. इसवी सन 1955 मध्ये हा नागरी पुरस्कार म्हणजे 1955 हा नागरी सन्मान किंवा पुरस्कार मरणोत्तर सुद्धा देण्याची तरतूद करण्यात आली आणि हा नागरी सन्मान एका वर्षात जास्तीत जास्त 3 व्यक्तींना दिला जातो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी 1954 साली पहिला भारतरत्न सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलेलं होतं. अशाच प्रकारे काही पुरस्कार जसे भारतरत्न आणखीन काही सन्मान देण्यात आलेले कोणाकोणाला मिळाले, जसे डॉक्टर धोंडो केशव महर्षी म्हणजे अण्णासाहेब कर्वे 1958 मध्ये त्यांना भारतरत्न मिळाला. डॉक्टर पांडुरंग वामन काणे 1963 मध्ये, आचार्य विनोबा भावे 1983 मध्ये मरणोत्तर देण्यात आला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 1990 मध्ये मरणोत्तर दिला गेला. लता मंगेशकर 2001 मध्ये दिला गेला. पंडित भीमसेन जोशी 2008 मध्ये देण्यात आला, हा पुरस्कार देण्यात आला यांना. आणि सचिन तेंडुलकर यांना 2013 मध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे इतरांना सुद्धा हे भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेले आहेत. त्याचा एक तक्ता आपल्यासमोर देण्यात आलेला आहे. आता तुम्हाला काही प्रश्न देण्यात आलेले आहेत. 3 प्रश्न आहेत. या 3 प्रश्नांमध्ये सचिन तेंडुलकर यांच्या जीवनावर 20 वाक्ये लिहा. मगाशी तुम्हाला पहिल्या 1-2-3 स्लाईडमध्ये सचिन तेंडुलकर यांच्या जीवनाविषयी माहितीचे काही मुद्दे हे स्पष्ट करण्यात आले होते आणि त्यावरून तुम्ही माहिती लिहायची आहे. नंतर सचिन तेंडुलकर यांचे प्राथमिक जीवन माहिती लिहा, म्हणजे प्राथमिक शिक्षण कुठे झाले, शाळा कुठे त्यांची होती, दादर ही शारदाश्रम, आणि तिथून त्यांना कोण प्रशिक्षक मिळालेलं होतं, कशा पद्धतीनं कामकाज सुरू झालं होतं, अशी थोडीशी काही माहिती लिहायची. नंतर तुम्ही पाहिलेला क्रिकेटचा टी व्हीवरील सामना आणि माहिती. आता क्रिकेटचा जो सामना आहे तो टी व्हीवरचा बरेच लोक पाहत असतात आणि पाहत असताना क्रिकेटचा आनंद त्या ठिकाणी ते घेत असतात. त्यांना असं वाटतं की आपण स्वतःच क्रिकेट खेळतो, परंतु आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी असतो आणि टी व्हीवरचा सामना पाहत असताना आपण प्रत्यक्षात तिथे खेळतोय असं वाटतं. परंतु कधीकधी अनावधानाने काही लोकांनी हा सामन्याचं भान न ठेवता टी व्हीच तोडून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तरी आपण जेव्हा हे प्रश्न सोडवणार तेव्हा असे कोणतंही कृत्य आपण करू नका. आणि मला वाटतं सचिनच्या जीवनावर बरीचशी माहिती ही तुम्हाला सांगितली गेलेली आहे की त्यांना त्यांचं करिअर म्हणजे नक्की काय झालं, आणि त्यांचं करिअर म्हणजेच या ठिकाणी क्रिकेट हे त्यांचं पूर्ण करिअर आहे. भावाने सुद्धा प्रोत्साहन दिलं, आईवडिलांनी सुद्धा प्रोत्साहन दिलं, त्याचबरोबर त्यांचे जे गुरु होते आचरेकर त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांना प्रोत्साहन देऊन पुढे पाठवण्याचं काम केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण सचिन तेंडुलकर यांच्या जीवनाविषयी अगदी शॉर्टमध्ये ही माहिती अभ्यासलेली आहे. कदाचित त्यांची आणखी बरीचशी माहिती असेल की जी आपल्याला माहीत नाही, अशी सुद्धा माहिती त्यांची आहे. तर हे प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. 20 वाक्यावर त्यांच्या जीवनावर आधारित लिहायचे, प्राथमिक शिक्षणाच्या माहितीवर लिहायचे आहेत आणि क्रिकेट या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले
जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.